गणपती बाप्पा. काय रे हेरंब, यावर्षी गणपती उत्सव एकदम सुना सुना जाणवतोय. गेल्या वर्षीसारखा उत्साह अजिबात नाहीये. काय झालंय? अरे जग्गू, त्याची एक मोठी स्टोरी आहे. सांग ना, मला ऐकायला आवडेल. आणि कदाचित बोलल्यामुळे तुला बरं पण वाटेल. सांग. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. विसर्जनाचा दिवस होता, म्हणजे 5वा दिवस. आणि बरोबर या दिवशीच आप्पांना हाताला आणि पायाला दुखापत झाली. अच्छा. मी आणि सानवी खूप लहान होतो. बर. आता बाप्पाचं विसर्जनाचं कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न होता. आजूबाजूच्या घरांमधले लोक सगळे घाटावरती विसर्जनाला निघून गेले आणि आता काय करायचं हीच खूप मोठी चिंता होती. मग विसर्जन कसं केलं बाप्पाचं? आजच घडायचं होतं ना नेमकं हे सगळं. ना पाय हलवता येतोय ना हात उचलता येतोय. काय त्या गणपतीच्या मुलात ते देव जाणे. अगं माझी अवस्था बघतेस ना, नेमकी चाळीतले सर्व आपापले गणपती घेऊन गेलेत. मी प्रयत्न करतोय पण बघे होईल सर्व काही. आता आणखीन या घरावर काही संकट नको रे देवा. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा कर रे देवा गणराया. विसर्जनच्या वेळेत झालं नाही ना तर माईक खूप मनाला लावून घेतील. करतो ग काहीतरी. हेरम, ए गणू. ओ आलो बापा. काय बाबा? इकडे ते चाळीच्या बाहेर जे सलीम चाचा राहतात ना, त्यांच्याकडे जा. ते घरी आहेत का बघ. असतील तर त्यांना सांगायचं आप्पांनी तुम्हाला बोलावलंय, महत्वाचं काम आहे म्हणून. जा लवकर जाऊन ये. हो बाबा. सलीम चाचा, सलीम चाचा, सलीम चाचा. अरे हेरम बेटा, क्या हुआ? एवढा दम काय लागलाय तुला? बाबांनी तुम्हाला घरी बोलवलंय. जर तुमच्याकडे वेळ असेल तर पटकन घरी या. काहीतरी महत्वाचं काम आहे बाबांचं. तू चल आगे, येतोच मी. हा ठीक आहे. अप्पा. हा सलीम, या 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 आते. हाँ. बसा. तुमच्याकडे एक काम होतं. हाँ बोलो ना, क्या काम है? आज तुमचा टेम्पो आहे का बाहेरचं काही काम घेतलंय? टेम्पो है ना अप्पा, क्या काम था? आपल्या घरच्या गणपतीला विसर्जनासाठी नदीवर घेऊन जायचं होतं. अरे वाह, बहुत अच्छी बात है अप्पा. जाएंगे ना, क्यों नहीं जाएंगे. तुम्ही तयार हो सगळे, मैं टेम्पो लेके आता हूँ. अहो काय हे, तुम्हाला दुसरं कोणीच मिळालं नाही का? कधी कधी ना तुमचं डोकं कसं चालतं ते काही कळतच नाही मला. विनायका, अरे वेळ काढ.
तू माणूस कुठला बघितलायस? त्याला बोलवण्याच्या आधी काही विचार तरी करायचास. अगं माई, मी सगळे प्रयत्न केले आणि यावेळी कोणीही मदतीला नाही. आणि विसर्जनाची वेळ चुकली तर तेही चालणार नाही तुला. यावेळी तुम्ही दोघी शांत राहू. गणरायाची इच्छा आहे असं समजा. बघ बाबा, तुला काही बोलायची सोयच ठेवली नाहीयेस. गणराया, यावर्षी तू सांभाळून घे रे बाबा. अहो बघा ना, दुसरं कोणी मिळते का बघूयात ना आपण जरा. मला हे अजिबात बरं वाटत नाही, अजिबात पटत नाहीये. उगाच ना ते संकटांची भर नको आपल्यात. अगं ही वेळ काही सोहळं ओळं बघण्याची आहे का? आज इतका आनंदाचा दिवस, अशा बारीक सारीक गोष्टी बघू नकोस. तो गणराया आहे ना आपल्यासोबत, काही वाईट होणार नाही. काही काळजी करू नकोस. चल आरती करून घेऊया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अप्पा गाड़ी लेके आया हूँ, बापा को लेके जाना है ना. हा हा हा, चला. आता आपले बा गणपती हे रंग. ये बघ. गणपती बाप्पा. अरे अप्पा, आप लोगों को मिले तो. अरे बच्चों, जाओ तुम्हारे दोस्त लोगों को बुलाओ. गणपति बाप्पा, गणपति बाप्पा, गणपति बाप्पा, गणपति बाप्पा. गजवदना तू गजानना तू प्रथम तुझ मोरया. तुझ्या कृपेची छाया लाभू दे शिव पार्वती नंदना. हे बाप्पा मोरया मोरया, हे बाप्पा मोरया मोरया, हे बाप्पा मोरया मोरया, हे बाप्पा मोरया मोरया. गजवदना तू गजानना तू प्रथम तुझ मोरया. तुझ्या कृपेची छाया लावू दे शिव पार्वती नंदना. हे बाप्पा मोरया मोरया, हे बाप्पा मोरया मोरया, हे बाप्पा मोरया मोरया, हे बाप्पा मोरया मोरया. मंगलकारी तू दुखहारी सकल जनांचे संकट तारी. सकल जनांचे संकट तारी. कार्यारंभी तुझे पूजन. आहा कार्यारंभी तुझे पूजन, तुझे अर्चन, तुझे चिंतन प्रथम तुझ मोरया. हे बाप्पा मोरया मोरया. आओ पसंद, संभल के संभल के बैठो. यहाँ पे बैठो संभल के. बैठो बैठो. ठीक है अप्पा, निकलता हूँ मैं. बहुत मजा आया, बढ़िया एकदम. अरे सलीम थांबा, बसा. अगं सुहासिनी, हा ऐकलंस का? काय? जरा इकडे. सलीम भाऊ, हे तुमचे वेळ आणि मेहनतीसाठी. अरे अप्पा शर्मिंदा मत करो. पापाचं विसर्जन आणि मी पैसे घेणार. तोबा तोबा, मैं नहीं दे सकता अप्पा. हाँ लेकिन मजा बहुत आया. मैं
मैं निकलता हूँ। सलीम, थांब. हा घे प्रसाद. शुक्रिया माई. हा. बहुत बढ़िया बना है. एकदम छान झालं या. जेवल्याशिवाय जायचं नाही. अभी तो असं काय करता सलीम भाई? थोडं गरम गरम जेवा, आम्हालाही बरं वाटेल. सलीम, जेवल्याशिवाय जायचं नाही. चलो सारे लोग बोल रहे हैं तो चलो खाना खा ही लेते हैं. पुढे आम्ही चाळ सोडली, वस्ती बदलली, घरं बदलली, सलीम चाचांनी त्यांच्या गाड्याही बदलल्या, पण विसर्जनाचा मान सोडला नाही त्यांनी, आणि आम्हीही तो कोणालाही दिला नाही. आपल्या लग्नात मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं. खरं सांगू, खूप वेगळं वाटलं होतं मला. ओळखीचं नातं नव्हतं ना, पण तरीही ते घरातल्यासारखे वागत होते. मला ते खूप छान वाटलं. तुला गमत सांगू, ते कुठेही असले ना तरी विसर्जनाच्या 1 तास आधी बरोबर हजर व्हायचे. काय माहिती काय काय ऋणानुबंध होता आमचा. सुहासिनी, हो अगं हे घे, हे आतच राहिलं. अय्या हो का? हा. बाकी सगळी झाली का तयारी आरतीची? हो हो झाली सगळी तयारी ना सगळं. हो हो. आणि हे काय ग, हेरंब कुठे गेला? हेरंब? हेरंबाला मी कामासाठी बाहेर पाठवलंय, तो येईल, आपण आरती करून घेऊ. माई, आओ क्या अंदर. अय्या सलीम भाई, तुम्ही या या. ये ये सलीम. विनायका, अरे हा आला बघ सलीम. नेमका वेळेवर येतो हा. अगं माई, तुझ्या मोदकर डोळा असतो याचा. मोदकच खायला येतो हा. तुझा बाप्पा बरकत देतो रे मला. त्याच्या विसर्जनाला मी नसेल असं कधी होणारच नाही. आणि माई, माझा मोदक ठेवलाय ना. म्हणजे काय, भरपूर केलेले, फक्त आधी आरती करून घेऊया. हो हो चल विनायका. 26 वर्ष हे असंच अखंड चालत राहिलं. 3 वर्षापूर्वी आप्पा गेले. तेव्हापासून सलीम चाचा न जेवता फक्त मोदक घेऊन जाऊ लागले. दरवर्षी ते आपली गाडी घेऊन यायचे, पण त्यांना भाडं विचारण्याची माझी हिम्मत आणि तेवढी ऐपत अजून झाली नाही असं मला वाटतं. दरवर्षी बाप्पा बसायचे आणि विसर्जनाला सलीम चाचा यायचे. याही वर्षी बाप्पा बसले, पण आई, हो आई, अगं आपले सलीम चाचा गेले. आजच सकाळी फोन आलेला, मी तिकडूनच येतोय.
सलीम चाचा नाहीये. विसर्जन कसं होईल काहीच कळत नाही. आज माझी स्वतःची आलिशान गाडी आहे. असं वाटतंय की यावेळी विसर्जनच करू नये. हो ना, या वर्षी सलीम चाचा नाही आहेत. याचं मला खूप वाईट वाटतंय. वाईट तर वाटणारच आहे बाळा, पण गणेशोत्सव आहे की नाही हा, आणि गणपतीला असा त्रास दिलेला सलीम भाईंना आवडेल? ते इथे नसले तरी ते आपल्यातच आहे. आपली परंपरा आपण जपली पाहिजे ना. चला, आरतीची वेळ झाली. उठा उठा लवकर, नाहीतर आपल्याला उशीर होईल आणि पुढे गर्दी होईल. चला. चल उठ, आरती करून घेऊया. गणपती बाप्पा मोरया. माई, मी तौफिक. बापाला न्यायचं ना विसर्जनासाठी. गाडी लेके आया हूं मैं. मी तौफिक माई, सलीम चाचाचा मोठा मुलगा. अप्पांनी सांगितलं होतं का अप्पांच्या घराचा गणपती फक्त आपल्याच गाडीत घेऊन जायचं. ही फक्त परंपरा नाहीये, तर मान आहे आपलं. चला जायचं, नाही तर उशीर होऊन जाईल. आलास तू? थांबा, प्रसाद आणते तुला. हा घे प्रसाद, खा. वाह माई, मोदक तो बहुत अच्छा बनाया आपने. आता चला विसर्जनाला चला.